Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या लेक्चर नंबर 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर डिस्कस करत होतो. तर आपल्या लास्ट लेक्चर मध्ये स्टुडंट्स आपण टीएस ऑफ अँथर, मायक्रोस्पोरोजेनेसिस काय असतं, देन वी सॉ हाऊ द राइट, हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट व्हॉट इज कार्पल. कार्पल काय असतं, कार्पललाच पिस्टल म्हणतात. आणि ऑल्सो वी आर गोइंग टू डिस्कस द स्ट्रक्चर ऑफ ओव्यूल इन डिटेल. ओके स्टुडंट्स, so let's start with the session. So before going to the session students, NEET आणि MHT CET साठी ग्लोबल ऑनलाईन ने काय केलाय, एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याच्यात आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. येस स्टुडंट्स, तर येत्या 5 मे पासून 5 मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहे फॉर द अपकमिंग इयर, दॅट इज 2026. येस, 5 मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत. तर स्टुडंट्स, जर तुम्हाला नीट आणि MHT CET सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर द्यायच्या नसतील, वी आर ऑल्सो अवेलेबल फॉर बोर्ड्स. येस, बोर्ड साठी पण आपण प्रिपरेशन करून देतो मुलांना. तर बोर्ड साठी आपली सगळ्यात लोवेस्ट फी स्ट्रक्चर असणार आहे, दॅट इज 999. येस, 999 पर मंथ. येस, ह्या फी मध्ये आपण बोर्ड साठी मुलांना प्रिपेअर करून देणार आहोत. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्टुडंट्स दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप. येस, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन फॉर टुडे स्टुडंट्स, दॅट इज द पिस्टल, ओव्यूल अँड एम्ब्रियो सॅक. ओके, द पिस्टल, द अनदर वर्ड फॉर पिस्टल इज व्हॉट, कार्पल. येस, कार्पल आणि पिस्टल इज वन अँड द सेम. तर आपण काय बघणार आहोत, द कार्पल कसं असतं, ओव्यूल कसं असतं, हे आपण स्टडी करणार आहोत. येस, इन दिस सेशन. सो लेट्स स्टार्ट. Pistil. What is pistil, students? It is pistil or carpel is the female sex organ. Yes, pistil and carpel काय, female sex organ. Male sex organ काय, that is the stamen. Yes, or anther is the male sex organ. So pistil and carpel is the female sex organ. Right? तर आपण एक स्ट्रक्चर बघणार आहोत. I will draw just a rough structure of pistil. सायमल्टेनियसली माझ्यासोबत काढा स्टुडंट्स. सी, तुमचे नोट्स बनवत जा, जेणेकरून इट विल बी इझी फॉर युअर अंडरस्टँडिंग. आय एम जस्ट ड्रॉइंग अ रफ डायग्राम. ओके, तर काय, वी विल लेबल इट विथ अनदर पेन, इंक. ओके, सी, व्हॉट इज दिस स्टुडंट, दिस इज द ओव्हरी. काय म्हटलं याला, ओव्हरी. राइट, ओव्यूल, दिस इज द ओव्यूल, जिथे फीमेल गॅमेट फॉर्म होतो. येस, आता ओव्यूल कशावर आहे, दिस इज अ स्टँड लाइक स्ट्रक्चर और स्टॉक लाइक स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड एज फ्युनिकल. काय म्हटलंय त्याला स्टुडंट्स, फ्युनिकल. येस, आता हा फ्युनिकल कशावर प्लेस्ड आहे, सो इट इज कॉल्ड एज प्लासेंटा. कशावर प्लेस्ड आहे दिस फ्युनिकल, इज प्लेस्ड ऑन प्लासेंटा. Yes, it is a pod like structure. Carpel ला काय म्हणतात, it is a pod like structure, right, having ovule inside it, inside the ovary. Ovule मध्ये काय होतं स्टुडंट्स, ovule मध्ये female gamete form होतो. Yes, so this style like shape is called as style, and the upper region is called as stigma. कसा असतो स्टिग्मा, इट इज स्टिकी इन नेचर, कारण पोलन्स काय होतात, पोलन्स या स्टिग्मावर अटॅच होतात. क्लियर? येस, दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कार्पल. येस, आता जर आपण या स्ट्रक्चरला गेलो स्टुडंट्स, तर दिस इज द स्टिग्मा, दिस इज द स्टाइल, दिस इज द ओव्हरी. येस, this is the ovule. Okay, so
हा झाला बेसिक स्ट्रक्चर. आता स्टुडंट्स जर हे दिस इज द पार्ट ऑफ द गायनोशियम. कशाचा पार्ट आहे स्टुडंट? व्हॉट इज द स्कार्पल पार्ट ऑफ द स्कार्पल इज पार्ट ऑफ द गायनोशियम, दॅट इज द फिमेल सेक्स ऑर्गन. येस. सो या गायनोशियम मध्ये जर सिंगल पिस्टल प्रेझेंट असेल स्टुडंट तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज मोनोकार्पेलरी. मोनोचा अर्थ काय? सिंगल. सिंगल कार्पल असणारा पिस्टल इज मोनोकार्पलरी. आणि एकापेक्षा जास्त पिस्टल्स प्रेझेंट असतील सो इट इज कॉल्ड ॲज मल्टी कार्पलरी. ओके. या डायग्राम मध्ये दिसू शकतो तुम्हाला. इन डायग्राम ए इट इज द मोनोकार्पलरी स्ट्रक्चर and in diagram B many pistils are yes more than one pistil, so it is called as the multicarpellary. Okay students, काय म्हणतात त्याला? It is multicarpellary. Moving forward, see, if there are more than one, the pistils may be fused. आता हे पिस्टल जर एक असतील, ऑब्विसली जर एक असेल तर तो सिंगल राहणार आहे. जर एकापेक्षा जास्त असतील तर ऑब्विसली ते काय असणार आहे? फ्यूज्ड असणार आहे. फ्यूज्ड म्हणजे काय? एका दुसऱ्याला अटॅच असणार आहेत. येस. सो जर ते एका दुसऱ्याला अटॅच असतील स्टुडंट्स तर त्याला आपण काय म्हणतो? दे आर कॉल्ड ॲज सिनकार्पस. आणि जर ते फ्री फॉर्म मध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो एपोकार्पस. इज इट क्लियर? हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा स्टुडंट. दिस मे कम ॲज अ MCQ questions. If the pistils are fused together, they are called as syncarpus, and if the pistils are free, they are called as apocarpus. Okay? So syncarpus चे examples काय? Hibiscus and papaver. Yes, so this is the example of syncarpus. You can see in this diagram students की पिस्टल कशा पद्धतीने फ्यूज्ड आहेत एका दुसऱ्याला. पेंटाकार्पलरी म्हणजे किती पिस्टल्स आहेत? त्याला 5 पिस्टल्स आहेत. सो syncarpus पिस्टल्स ऑफ हिबिस्कस आर फ्यूज्ड टुगेदर, अटॅच आहेत. सो इट इज द syncarpus. एक्झाम्पल इज हिबिस्कस अँड पापावर. आणि मल्टीकार्पलरी म्हणजे खूप सारे कार्पस असणारे, पिस्टल्स असणारे, बट दे आर एपोकार्पस इन नेचर. दॅट इज द example is Annona and Michaelia. That is this is the structure of gynoecium of Michaelia. Yes, there are many pistils, but each and every pistil is free. So it is called as epocarpus. Clear? Terminology clear students? Yes. Simple words मध्ये fused असतील pistils syncarpus, free असतील pistils epocarpus. Okay, just remember the examples and the terminology. Moving forward, आता हा काय? This is the diagram, yes, of the carpel. Yes, a dissected flower of hibiscus showing pistil or the carpel and other floral plants have been removed. आता आपण काय स्टडी करतोय? फक्त एक पिस्टल करतोय, राइट? सो द अपर पार्ट इज कॉल्ड एज स्टिग्मा. काय असतो? कसा असतो स्टिग्मा? इट इज स्टिकी इन नेचर. का स्टिकी असतो? बिकॉज व्हॉट हॅपन, द पोलन्स गेट अट्रॅक्टेड अँड द पोलन्स गेट स्टिक टू द स्टिग्मा. येस. लॉंग स्ट्रक्चर आहे. स्टाईल मध्ये इट इज कॉल्ड एज स्टाईल. येस. त्यानंतर काय? ओव्हरी, राईट? आणि त्याच्या खाली काय? थॅलेमस, राईट? या ओव्हरी मध्ये काय असतंय? ओव्ह्यूल. Yes, ovule present inside the ovary with the funicle and above the placenta. Clear? Next, आता हे examples दिले. What is multicarpellary syncarpus pistil of papaver? Okay, कशा पद्धतीने आहे? Just see. Next, now they have given a differentiation. Okay, काय differentiation दिलं स्टुडंट्स? की पिस्टलचे 3 पार्ट्स आहेत, राइट? कार्पल असो, पिस्टल असो. Sometimes I'm using the word pistol, sometimes I'm using the word carpel, but both the words are स्ट्रक्चर दोघांचं सेमच आहे कारण ते दोघं सेमच आहेत. ओके, काय असतं पिस्टलला? 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड. इट इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, राइट? स्टिग्मा काय? upper part, upper border region. The style काय? Long stalk like structure. And ovary काय? It is basal, swollen and ovule containing region. Obviously ovary मध्ये काय?
Inside the ovary, ovule is present. Clear? Next, आता ovule. What is ovule? Yes, so ovary has a ovarian cavity with one or more chambers. Okay, काय असते ओव्हरी, कशी असते, एकापेक्षा जास्त चेंबर्स प्रेझेंट असतात त्याच्यात. दे आर कॉल्ड एज लोक्यूल्स अँड द प्लासेंटा इज लोकेटेड इनसाइड द ओव्हरियन कॅव्हिटी. हे तर आपण बघितलं राईट. आपण इनफॅक्ट द फर्स्ट स्लाइड मध्येच बघितलं व्हॉट इज द स्ट्रक्चर, कसा कार्पलचा स्ट्रक्चर होता. आय विल ड्रॉ रफली हिअर फॉर युअर अंडरस्टँडिंग. येस, right, this was the ovary. Yes, या ओव्हरीन कॅव्हिटी मध्ये काय प्रेझेंट आहे स्टुडंट्स, ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. राईट, कशावर आहे, इट इज लाईक स्टॉक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज फ्युनिकल. राईट, आणि या फ्युनिकल वरती कशावर आहे हा फ्युनिकल स्टँड अप झालेला, ऑन दी प्लासेंटा. Yes, one or more ovules are present inside the ovary, obviously. Yes, आता आपण एक जनरलाइज स्ट्रक्चर बघणार आहोत ओव्ह्यूलचं. ओके, तुमच्या बुक मध्ये जे स्ट्रक्चर आहे दॅट इज द अनाट्रोपस ओव्ह्यूल, बट आपण एक जनरल स्ट्रक्चर बघणार आहोत ओव्ह्यूलचं. ओके, आय विल ड्रॉ हिअर, just a second, I will draw a rough structure of ovule for you. See, right, placenta, stalk like structure present है. आता याला it's having two layers. What is having two layers? Okay, just a rough structure students. This is attached actually, परत एकदा काढते मी ते. ओके, सो आता बघा, दिस इज प्लासेंटा, हे तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज दिस स्टुडंट्स, दिस इज फ्युनिकल. येस, काय आहे फ्युनिकल, राईट. याला टू लेयर्स आहेत. व्हॉट इज दिस ओव्ह्यूल हॅपनिंग, ओव्ह्यूलला काय टू लेयर्स आहेत. दिस इज कॉल्ड एज द इंटिग्युमेंट. इंटिग्युमेंट काय म्हणतात त्याला, इंटिग्युमेंट. ओके, जे आत इंटिग्युमेंट प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो इनर इंटिग्युमेंट, आणि जे बाहेर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो आउटर इंटिग्युमेंट. क्लिअर? येस, इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, हे जिथे हे सॉरी, व्हॉट इज दिस फ्युनिकल अँड ओव्ह्यूल्स आर अटॅच्ड, इट इज कॉल्ड एज हायलम. काय म्हटलं याला, हायलम. ओके, there are tissues present in this ovule, they are called as nucellus tissues. काय म्हणतात त्याला, nucellus tissues. ओके, the region, see, हे जे ओपन रिजन दिसतंय, येस, तो ओव्ह्यूलचा वन रिजन इज ओपन. कशासाठी स्टुडंट्स, so that the male gametes can enter inside the female. Yes, तरच त्यांचं fertilization होणार, or you know, reproduction, sexual reproduction will take place, right? So one part of the ovule is open and that part is called as micropyle. काय म्हणतात त्याला, micropyle. आणि त्या मायक्रोपाईलच्या ऑपोजिट जो प्रेझेंट आहे, जे रिजन प्रेझेंट आहे ऑपोजिट टू द मायक्रोपाईल, इट इज कॉल्ड एज चलाजा. काय म्हणतात त्याला स्टुडंट्स, चलाजा. द एंड ऑपोजिट टू द मायक्रोपाईल इज कॉल्ड एज चलाजा. क्लिअर?
दिस इज द जनरलाइज स्ट्रक्चर ऑफ ओव्यूल. तुमच्या बुक मध्ये जे स्ट्रक्चर दिले दॅट इज द अनाट्रोपस ओव्यूल. ओके, पण आता मी तुम्हाला हे सिम्पलर करण्यासाठी, द स्ट्रक्चर सिंपल पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी आय हॅव यूज दिस स्ट्रक्चर. ओके, सी द एंड अपोजिट टू द मायक्रोपाइल इज कॉल्ड एज चलाजा. ओके, क्लिअर स्टुडंट्स? काय काय सांगितलं मी, कळालं तुम्हाला? सी, ओव्यूल कशावर रेस्ड आहे? प्लासेंटावर. स्टॉक लाईक स्ट्रक्चर काय आहे त्याला? फ्युनिकल. राईट, त्याला दोन लेयर्स दॅट आर कॉल्ड एज इंट्युग्युमेंट. इंट्युग्युमेंट आतल्या लेयरला इनर इंट्युग्युमेंट, बाहेरच्या लेयरला आउटर इंट्युग्युमेंट. येस, त्या स्टॉकला आणि त्या लेयर ओव्यूलच्या स्ट्रक्चरला कनेक्ट करणारी लेयर पॉइंट काय? हिलियम, सॉरी हायलम. येस, नेक्स्ट मध्ये त्यांचं काय? देर आर टिश्यूज प्रेझेंट इन बिटवीन, दे आर कॉल्ड एज न्यूसेलस टिश्यू. ओके, आता या ओव्यूलला एक ओपन एंड आहे. राईट, ओपन एंड कशासाठी आहे? सो दॅट द मेल गॅमेट्स कॅन एंटर इनसाइड. येस, तर त्या मेल गॅमेट्सच्या त्या ओपन एंडला काय म्हणतो आपण? मायक्रोपाइल. ओके, त्या मायक्रोपाइलच्या ऑपोजिट एंडला, एक्झॅक्ट ऑपोजिट टू दॅट मायक्रोपाइल, the region opposite to micropyle is called as chalaza. Clear? Yes, next we will see these are the plants with one ovule in the ovary. काय plants which are examples? Remember, please remember, एकच ओव्ह्यूल आहे त्यांच्या ओव्हरी मध्ये. काय? एक ओव्ह्यूल आहे. त्यांचे प्लांट्स काय आहेत? व्हीट, पॅडी अँड मँगो. येस, तुम्ही बघितलं असेल मँगो. येस, आत काय? एकच ओव्ह्यूल असतं. दॅट इज आपण मराठीत त्याला काय म्हणतो? कुई. येस, नेक्स्ट प्लांट्स विथ मेनी ओव्ह्यूल्स. तुम्ही बघितलेत. येस, द पपाया हॅव मेनी ओव्ह्यूल्स इनसाइड. Watermelon and orchids. Yes, so please remember the example students. आता आपण हा स्ट्रक्चर तिथेच आपण हा स्ट्रक्चर स्टडी केला. सी, हा जो तुमच्या बुक मध्ये दिलेला स्ट्रक्चर आहे स्टुडंट, इट इज ऑफ द हा टाइपचा ओव्ह्यूल काय आहे? अनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, आपण सिम्पलर फॉर्म मध्ये स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल बघितला. ओके, द ओव्ह्यूल इज अ स्मॉल स्ट्रक्चर अटॅच टू द प्लासेंटा. बरोबर आहे, याच्यावर काय? प्लासेंटा अटॅच आहे बाय मीन्स ऑफ अ स्टॉक कॉल्ड एज फ्युनिकल. तेच आपण ड्रॉ केलं होतं. येस, तेच आपण ड्रॉ केलं होतं इथे. Yes, students, are you getting? Are you understanding? Right? The point of attachment of the funicle with the main body of the ovule is called hilum. बरोबर आहे, याच पॉइंटला आपण काय म्हटलं होतं? हायलम म्हटलं होतं. क्लिअर? हेच मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवले. बट this is the what to say? The structure is of anatropous ovule. Next, what happens? Sometimes funicle gets fused with the body of the ovule along with one of the side and forms a ridge known as raphe, and the basal region of ovule is known as chalaza. Right? Basal region तेच आपण बघितलं इथे. Right? This is the basal region and यालाच आपण काय नाव दिलं होतं? chalaza. See, मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. जस्ट वी आर रीडिंग इन द टर्मिनोलॉजिकल टर्म्स. मेन बॉडी ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड एज न्यूसेलस. राइट, मध्ये काय आहे? न्यूसेलस टिश्यूज आहे. दॅट इज द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल वेअर द मेगास्पोरॅन्जियम टेक्स प्लेस. अँथर मध्ये काय झालं? मायक्रोस्पोरॅन्जिसिस झालं. येस, आता इथे ओव्ह्यूल मध्ये काय होणार आहे? Megasporangiasis. Yes. Now the cells of nucellus have abundant reserve food material. काय new cells of nucellus मध्ये? Abundant food of material. See, आता तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता. I will just explain with the help of this diagram. See, funicle. Yes, याच्या खाली काय होता? Placenta. नेक्स्ट, जिथे इंट्युगमेंट आणि फ्युनिकल अटॅच झाला त्याला काय म्हटले?
क्लिअर? having two layers called as integument. Inner ला म्हणतो inner integument, outer ला म्हणतो outer integument. Opening this dear students, this opening is for the male gametes to enter inside. It is called as micropyle, right? बरोबर, या micropyle चे opposite region काय is the chalaza, right? आणि मध्ये काय present आहे? That is the nucellus, yes, where the megasporangium will take place. And what is this megasporangium? It is the consist of mass of the parenchymal tissue. Clear? Structure of ovule clear झाला students सगळ्यांना? Yes. And what happens sometimes काय लिहिलंय ते funicle gets fused with the body and त्याला आपण काय म्हणतो? raphe. Yes. This is the raphe. Chalaza. What is chalaza? Here. The nucellus is enclosed in one or two layer that is protective and envelopes called as integuments. Yes, except at the apex where a small passage is formed known as micropyle. बरोबर आहे? कशासाठी? To the male gamete to enter inside. सगळं आपण स्टडी केलं. We are just revising it. See, one of the basic number of integuments. काय? Ovules are of the following types. Unitegmic. काय? Ovules with one integument is called as unitegmic. Uni चा अर्थच काय? Single. Okay, unique feature. One in members of gamopetalae and gymnosperms are the examples of ovules with one integument. किती आहे integument? एकच आहे. Yes. Next. One integument, bitegme, ovules with two integuments. What are the examples? This is the one and this is the two. What are the examples? Members of polypetalae and monocots are with bitegmic. What are they? Bitegmic. See students, terminology लक्षात ठेवा. Unitegmic म्हणजे काय? Ovules with one integument. Bitegmic म्हणजे काय? Ovules with two integument. Yes. Ategmic. म्हणजे काय? Ovules are without integument. यांच्यात काय आहे? Integumentच present नाहीये. आणि याचा example काय? Stantellum and Loranthus. So on the basis of this relative position of micropyle, body of ovule and funicle, that is degree of curvature, the ovules are of following types. आता ovules च्या type आहेत काय? Orthotropous, anatropous and canalopous. Okay. What is orthotropous? Students, कळत आहे? Are you understanding? We discussed what is carpel, pistil, त्यानंतर आपण structure of ovule बघितलं in detail. त्यांचे आपण terminological definitions बघितले. त्यानंतर आपण integument असेल तर काय म्हणतात, one असेल तर काय म्हणतात, right? Unitegmic, bitegmic, ategmic बघितले. Then we are studying now the ovule that is called as orthotropous ovule. Orthotropous ovule काय असतं? जेव्हा micropyle, yes, micropyle, chalaza and funicle are in straight line, it is called as the orthotropous ovule. It is the most primitive type of ovule and it is also incurved ovule. काय म्हटलं orthotropous ovule ला? Incurved ovule. Clear? काय? See, इथे micropyle opening है. Suppose, yes, this micropyle, chalaza and funicle are in the straight line, so they are called as orthotropous. Clear? Example काय याचा? Piper polygonum cycus. Clear? Next, it is anatropous. काय होतं? It is an inverted ovule. Anatropous म्हणजे काय? Inverted ovule. काय होतं? Micropyle काय होतं? Lies close to the hilum or at the side of the hilum. See, this is the micropyle. Yes, आणि hilum कुठे? इथे. They are lying at side or close to the ovule. Example काय याचं? Asteraceae.
or Tridacus and Helianthus annus. The degree of the curvature of this ovule is 180 degree. MCQ question student. Yes, Anatropous ovule कसा आहे? Inverted आहे. How it is? Inverted. Next, Camelotropous ovule. How it is? Sorry. Ovule is curved more or less at 90 angle to the funicle. Yes, हा funicle है, right? Ovule कसा है? Right angle ला है. Okay. Micropylar end is bent down slightly, right? In members of leguminous and crucifera. Example काय? Leguminous आणि crucifera. याचा degree of curvature काय? 90 and 160 degree. In between 90 degree to 160 degree. Clear? What is Camelotropous? Again, what we have seen, Anatropous inverted, degree काय? 180 degree. Example काय? Asteraceae, that is Tridacus and Helianthus annus. And what about Orthoporus? It is incurved ovule. Example is Piper, Polygonum and Cycas, where micropyle, chalaza and funicle are in straight line. Yes students, I hope you are understanding everything. Now we will discuss some MCQs based on that. Okay. Many ovules are present in, and the answer is papaya. Yes, have many ovules. Next, basal part of ovule is represented by, basal part ला काय म्हणतात students? It is called as chalaza. Next, ovules are unitegmic and anatropous in the members of, see, MCQ मध्ये examples विचारले गेलेत. So be careful की तुम्ही examples लक्षात ठेवताय. What is the answer? Asteraceae. Asteraceae मध्ये काय असतं? The ovule is unitegmic, म्हणजे एकच इंटिग्युमेंट प्रेझेंट आहे त्याच्यात, आणि anatropous आहे. Yes, anatropous म्हणजे काय? इन्व्हर्टेड प्रेझेंट आहे. Yes. So here we complete with the structure of carpel and the structure of ovule, and we discuss about the integument, right, based on differentiation based on the integument and ovules. I hope कि तुम्हाला lectures कळतायत students. Please make sure जर तुम्हाला lectures कळत असतील तर please like my lecture. Yes, आणि मी जसं सांगितलं आहे की बोर्ड साठी आपले बॅचेस स्टार्ट होणार आहे नीट, इवन फॉर नीट अँड CET, बट बोर्ड साठी वी हॅव अ स्पेशल फी दॅट इज 999 फॉर अ मंथ. येस, टू प्लीज जर तुम्हाला हे कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. येस, थँक यू.